आज आहे नागपंचमी, तर नागपंचमीला आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो. तर सगळा पुरणपोळीचा स्वयंपाक झाला, देवाला नैवेद्यही दाखवून घेतला. परडीमध्ये पण 2 नैवेद्य ठेवले होते. नंतर ताट भरून देवाला नैवेद्य, आणि इकडं नागोबाची पण पूजा ही करून घेतली होती, वस्त्रमाळ ही घालून. आणि आता पंचमीला पूजा केल्यानंतर श्रावणी पोळ्या दिवशीच काढायचा असतो. नागोबाची पूजा करण्यासाठी आम्ही सोमेश्वरवाडीला चाललोय. तर ताट पण तयार करून घेतलंय नागोबाला नैवेद्य दाखवण्यासाठी. तर आमच्या इकडे हे धिंड बनवतात. तर हे ह्याचाच मान असतो आज, आणि लाह्याचा. दुसरं काय नाही, पण ह्याचा तर मान असतो, लाह्याचा आणि धिंड्याचा. तर सगळं घेतलंय दिवा लावण्यासाठी, तेल, वात, दिवा. नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आमचा सगळा स्वयंपाक ही केलाय, आणि आज सगळ्यांच्याच घरी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. तर आम्ही पण स्वयंपाक ही करून घेतला आहे ना. आता आम्ही चाललोय सोमेश्वरवाडीला नागोबाची पूजा करण्यासाठी. देवाला ही नैवेद्य दाखवून घेतला, आणि ताट पण तयार ही करून घेतले जाण्यासाठी. तर चला जाऊया. चाललोय आता आम्ही सगळेजण. पाषाणमधलं प्रसिद्ध मंदिर सोमेश्वराचं. तर पाषाणमध्ये खूप महादेवाचे मंदिर आहेत, 2-3 तर आहेत. सुतारवाडीमध्ये एक आहे, नंतर इथं गावात वाकेश्वराचं आहे, आणि हे सोमेश्वराचं. तर 3 मंदिर आहेत पाषाणमधल्या एरियामध्ये. आणि महाशिवरात्रीला खूप मोठी इथं जत्रा भरलेली असते. आणि हे आहे बेलाचं झाड. तर खूप मोठं बेलाचं झाड आहे, आणि हा परिसर तर खूप छान इथला परिसर आहे. असं वाटतंय की निसर्गाच्या सानिध्यात कुठेतरी बाहेर आलोय. तर खूप झाडं आहेत, पक्ष्यांचा किलबिलाट आहे, आणि वातावरण पण खूप छान आहे इथलं. प्राचीन काळातलं हे सोमेश्वराचं मंदिर आहे. आलोय आम्ही आता सोमेश्वरवाडीमध्ये. तर मंदिर आहे इकडं. सगळेजण झालेत. तन्मयला पण बरं वाटते. तर मग इकडे बरं वाटते तन्मयला. आज जरा तो बरा आहे. चल. मंदिरामध्ये जातानाच समोर गणपतीची मूर्ती आहे, सुंदर अशी. नंतर गणपतीच्या मूर्तीच्या पाठीमागच्या साईडलाच मारुतीची सुंदर अशी मूर्ती आहे, शेंदूर लावलेली. इकडच्या साईडला पण एक गणपतीचं मंदिर आहे, आणि पलीकडच्या साईडला भैरवनाथाचं. मंदिर पूर्ण दगडाचंच आहे, पण नवीन लुक देण्यासाठी आरी पेंट केलेलं आहे. तर खूप सुंदर असं आरी पेंट केलेलं आहे. आम्ही दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये थांबलोय. तर जास्त काही एवढी रांग नव्हती, पण थोडी होती. तर रांगेमध्ये उभा राहून दर्शन चालू आहे. इकडं नंदी आहे, नंदीवरती नागोबा पण आहे. शेजारी गणपतीची छोटीशी मूर्ती पण आहे. तर इथून पुढे आता हे मंदिराचा गाभारा. तर इथं आहे सोमेश्वराची पिंड. मोठं असं कासव पण आहे. तर कासवाचं पण दर्शन ही घेतलं, आणि इथं खाली काही जाऊ दिलं नाही कोणाला मंदिरामध्ये. तर ही आहे सोमेश्वराची पिंड, मेन पिंड आहे ती. तर बाहेरच्या साईडला इथं एक पिंड ठेवले पूजा करण्यासाठी. ज्यांना पूजा करायचे, पिंडीवरती पाणी, दूध, अभिषेक काय करायचं आहे ना, तर इथं आपण करू शकतो. तर मी करून घेतलं. नंतर सासूबाईंनी पण केलं, आणि इथं आता किरण करते. आम्ही आलोय मंदिराच्या बाहेरच्या साईडला. इथं पितळाचा नागोबा पण ठेवला आहे, आणि ह्या झाडामध्येच इथं वारुळ आहे. तर सगळेजण इथं झाडामध्येच असे होल आहेत, तर त्याची पूजा करतात. आणि नागोबा पण आहे पितळेचा, तर त्याची पण पूजा करून घेतात. इथं आता माझं चालू आहे दुधाचा अभिषेक, पाण्याचा अभिषेक घालून नागोबाची पूजा करायचा. तर ह्या पितळेचा नागोबा आहे. तर सर्वजण येऊन इथंच पूजा करतात, ज्यांना माहीत आहे ते. माझं पण चालू आहे इथं नागोबाची पूजा करायचं. तर वस्त्रमाळ घातली, नंतर दुधाने पाण्याने अभिषेक घातल्यानंतर लाह्या आणि जे आपण धिंडे बनवले होते ना, त्याचा नैवेद्य दाखवला. नंतर इथं किरणचं पण चालू आहे,
आणि सासूबाईंचं पण चालू आहे. आज अजून त्यांना म्हटली तुम्ही नमस्कार करा. तर यशची पण तिथं चालली होती गडबड. जुई काय नव्हती, जुई शाळेला गेलेली असल्यामुळे ती काय आज आली नव्हती आमच्यासोबत. आणि ही आहे मंदिराची पाठीमागची साईड. तर हे मंदिर मेन. ह्या झाडामध्ये 3 झाडं एकत्र आहेत, पिंपळाचं, नंतर औदुंबराचं आणि अजून एक कशाचं तर आहे ते लक्षात येईना माझ्या. आणि इथंच अशा पादुका ठेवल्यात आणि इथं दिवा लावला, कापूर लावला. झालं आमचं वारुळाची ही पूजा करून. तर वारुळाची पूजा केली, नंतर मंदिरात पण दर्शन घेतलं आणि आता चाललोय आम्ही घरी. आणि इथं ना 12 ज्योतिर्लिंगाची ना छोटी छोटी मंदिरं तयार केली आहेत. जशी 12 ज्योतिर्लिंगाला मंदिरं आहेत ना तशीच इथं बनवलेत. तर खूप सुंदर अशी मंदिरं बनवलेत 12 ज्योतिर्लिंगाची. आणि इकडं नंदी आहे आणि मोठा असं शंकराची मूर्ती आहे. तर आमचं चाललं होतं बघत जायचं, बोलत जायचं. तर बघतोय मंदिरांचं दर्शन. ही आपल्याला काही 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन ही घ्यायला तर जाणं होईल का नाही माहीत नाही, पण इथं आहे तर इथं आम्ही बघतोय, घेतोय दर्शन. आणि खूप सुंदर अशी महादेवाची मूर्ती. झालं दर्शन. हा म्हणून इथं फोटो काढूया. चला आता आम्ही चाललोय घरी. झालं छान असं दर्शन.